नमस्कार. आज आपण इयत्ता दुसरीतील गणित या विषयातील अध्ययन स्तर 9 घटक संख्याज्ञान उपघटक 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवितो हा आपण अभ्यासणार आहोत. हा घटक मुलांना सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी आपण एक मजेदार गणिती खेळ खेळणार आहोत. या खेळातून मुलांना संख्या ओळखता येतील, लक्ष केंद्रित करता येईल आणि वेगाने काम करायला शिकता येईल. तर या खेळाचे नाव आहे गणित बिंगो. चला तर मग खेळाची तयारी करूयात. ही कृती आपल्याला गटामध्ये पूर्ण करावयाची आहे. तर अगोदर तुमच्या वर्गात असणाऱ्या सर्व मुलांचे समान गट पाडून घ्या. त्यानंतर गटातील प्रत्येक मुलाकडे 20 वस्तूंचा समूह द्यायचा आहे. इथे दाखवल्याप्रमाणे मी मण्यांचे 20-20चे असे समूह करून ठेवलेले आहेत. वस्तू म्हणून तुम्ही मणी, छोटे छोटे दगड, लाकडी काड्या अशा सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू वापरू शकता. आता ही कृती कशी करायची हे पाहूयात. तर समजा तुम्ही 3 मुलांचा एक गट तयार केला आहे. तर इथे दाखवल्याप्रमाणे 3 मुलांच्या गटासाठी आपण 20-20-20 असे मण्यांचे समूह तयार करून ठेवलेले आहेत. समजा तुम्ही 11 हा अंक सांगितला असेल तर मुलांच्या गटामधून जो सर्वात अगोदर 11 मणी उचलून घेईल तो मोठ्याने बिंगो असे बोलेल. त्यानंतर जर त्याने उचललेल्या मण्यांची संख्या बरोबर असेल तर तो त्या गटाचा विजेता असेल. अशा प्रकारे त्यानंतर दुसरा गट येईल. समजा यावेळेस तुम्ही 16 हा अंक सांगितला तर मुलांच्या गटामधून जो सर्वात अगोदर 16 मणी उचलेल तो मोठ्याने बिंगो असे बोलेल आणि तो त्या गटाचा विजेता असेल. मग विजेत्या मुलाचे नाव फळ्यावर लिहून वर्गामध्ये टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन करा. आता आपण तिसऱ्या गटाला बोलूया आणि यावेळेस तुम्ही 18 हा अंक मोठ्याने सांगा. त्यानंतर 3 मुलांच्या गटामधून जो 18 मणी पटकन उचलेल तो त्या गटाचा विजेता असेल. त्यानंतर अशाच प्रकारे ही कृती वर्गातील सर्व गटांमध्ये तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जर हीच कृती तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्ही दशक व एककचे असे वेगवेगळे संख्या कार्ड तयार करून दशक व एककमध्ये मुलांना संख्या सांगून ही कृती पूर्ण करून घेऊ शकता. अशा प्रकारे सतत सराव आणि पुनरावृत्तीने मुलांना 1 ते 20 अंकांची ओळख होईल. आकडे पटकन लक्षात येतील, लक्ष केंद्रित करायला शिकतील, वस्तू वेगाने मोजण्याचा सराव होईल आणि त्याचबरोबर एकत्र खेळण्याचा आनंद घेतील. अशा पद्धतीने ही कृती 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवायला उपयोगी आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या अध्ययन स्तरात. तोपर्यंत धन्यवाद.